सेस प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही मार्ग मोकळा करून दिला होता. तत्कालीन राज्यपाल महोदयांनी हे सगळं जे काही आम्ही तरतुदी आणल्या होत्या ते राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलं. 2023मध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून हा कायदा पुढे मार्गी लावला होता. आत्ता आपल्याला दिसायला लागलेलं आहे की साधारणपणे लँडलॉर्डची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. मुंबईत लाखो लोक असे आहेत या 13,500 बिल्डिंग्समध्ये जे वर्षानुवर्ष डागडुजीच्या बिल्डिंग्स करत आलेलो आहे. आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेले आहेत. डिलॅपिडेटेड बिल्डिंग्स आहेत ह्याच्या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. आमची मागणी म्हाडाकडे सरळ आणि सोपी आहे की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं. कारण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचं हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे. तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत 1960 किंवा 1965 म्हणजे जवळपास आता त्याला 60 वर्ष होऊन गेली आहेत या सगळ्या सेस प्रॉपर्टीजना पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा. जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्डला ऑपॉर्च्युनिटी संधी असेल आणि नंतरच जसं 79B मध्ये आहे टेनेंट्सना संधी मिळेल. हा ट्रिगर पॉईंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा. एल्फिन्स्टनचं काय तुम्ही आवाज उठवला होता तो आज रात्री 12 वाजता बंद करणार असं वाहतूक विभागाकडून एक महत्त्वाची गोष्ट एल्फिन्स्टनच्या तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे. आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं. आमची सत्ता असताना 48% ते काम पूर्ण झालं. आता जवळपास पुढचे 10%च पूर्ण झालेलं आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एल्फिन्स्टन ब्रिज पाडायच्या आधी 2 गोष्टींचा तिथे निकाल लागणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे आजूबाजूच्या ज्या चाळी आहेत किंवा इमारती आहेत आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल. थोडी अलाइनमेंट बदलली होती. एकाच बाजूच्या चाळी जाणार होत्या दुसऱ्या बाजूच्या चाळी तोडण्याची गरज नव्हती. ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारने कागदोपत्री आम्हाला द्यावा. या सरकारवर आमचा विश्वास नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शेवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचा पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फिन्स्टन ब्रिज तोडावा किंवा बंद करावा त्याच्या आधी नाही. कारण जर आधी तोडला तर रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही. जिल्हा परिषदांच्या आरक्षण आहे ते जाहीर झालेले त्यामुळे लवकरच निवडणुका लागाव्यात. आवाज उठवलेला आहे त्या दिवशी आंदोलन मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले 1-1.5 महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार केंद्र सरकार गप्प का आहे. जगभरात खासदारांचे डेलिगेशन्स पाठवले. विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते. ऑपरेशन सिंदूर कसं झालं ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे ह्याच्या मागे चायना कसं आहे आपण जगाला सांगत गेलो. पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये. भाजपानी आयडियोलॉजी आपली बदललेली आहे. विचारधारा बदललेली आहे. हे आज दिसायला लागलेलं आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज BCCIला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची. पण आज BCCI पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला आपल्या बांधवांनी तिथे मारून टाकलं सिंदूर पुसलं जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाकड्यांबरोबर आज BCCI क्रिकेट खेळत आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. प्रभादेवीमध्ये काल रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एका सुशोभित करण्याच्या कामावरून एकमेकांवर वेगळे जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही लढू. अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती ते प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे. मात्र हे अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं तेच अवैध आहे. आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे. कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही. इंडिया पाकिस्तान को मैच को लेकर जानना चाहेंगे. एशिया में दोनों के एक साथ भिड़ंत होगी और जहां तक सरकार का तर्क है तो ये कहा जा रहा है कि काफी और भी कंट्रीज हैं तो पाकिस्तान की वजह से सिर्फ बाकी जो कंट्रीज हैं उनसे हम जिस पाकिस्तान ने हमारे देश पे सिर्फ एक नहीं तो अनगिनत हमले किए हैं जिस पाकिस्तान से हमारे देश में आतंकवाद का फैलाव होता है जिस पाकिस्तान ने पहलगाम में बहुत सारे सिंदूर को मिटा दिया उस पाकिस्तान के साथ BCCI खेलने के लिए इतने एक्साइटेड क्यों है? क्या ये पैसों के लिए हो रहा है? पैसों की लालच है?